नमस्कार, मी आरती कांबळे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा. नमस्कार, मी शुभांगी मनोहर पोटे नगराध्यक्ष पदाला उभी आहे शिवसेना शिंदे साहेबांकडून. आणि मी नगराध्यक्ष पद 5 वर्ष भूषवलं आणि माझ्या काळात 3 वर्ष करोना आला आणि करोनात माझे 3 वर्ष गेले. तसे तर मला बहुतेक कामं झालेले आहेत. माझ्या कार्यकाळात बहुतेक कामं झाले. जे राहिले असेल ते करोनाने मला करू दिले नाही. आणि 2 वर्ष तर माझ्या अविश्वासाचा ठराव मंजूर झाला, त्यामुळे मला ते कामं करता आले नाही. आणि जे राहिले असतील ते कामं मी सर्व माझ्या महिला भगिनीला विनंती करते, येत्या काळात मी राहिलेले कामं नक्की पूर्ण करीन एवढं आश्वासन देते आणि थांबते. धन्यवाद. 40 पुणे आणला, 80 ठेवा पुणे आणला होता नगरसेवकांनी. कोणत्या 6 नगरसेवक होते. मी आता सर्वच आमचे सहकारी होते, त्याच्यामुळे मी काही आता नाव सांगू शकत नाही. येत्या काळात नाव सांगन तुम्हाला. जे तुमच्या सोबत त्यांनी हो, जे आमच्या बरोबर होते त्यांनीच आमच्यावर अविश्वास आणला. आणि सभा घेणार आहोत. 40 ठराव तसं आला अविश्वास ठरावाचा विषय आता सर्वांना सुद्धा माहिती आहे. अविश्वास ठराव कशामुळे आला? कारण 3.5 वर्ष नगरपालिकेचा कारभार करत असताना सर्व विषय श्रीगोंदा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये एकमताने मंजूर आहेत. एकमताने मंजूर असते तर 3.5 वर्षानंतर रात्रीत असं काय घडतं की दुसऱ्या दिवशी तक्रारींचा ढीक या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जिल्हाधिकाऱ्यांपुढे जातो. त्याच्या मागे काय अर्थ कारण आहे काय हे आमच्या श्रीगोंदा शहरातील जनतेला सर्व माहिती आहे.